श्रीरामपूर नेवासा रोडवरील हरेगाव फाटा येथील ओव्हरब्रिज हा सध्याचा अपघातांचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे गंभीर वास्तव्य समोर आले आहे। या ठिकाणी असलेल्या ओव्हरब्रिजवरील धोकादायक वळणांमुळे गेल्या काही वर्षात सातत्याने भीषण अपघात घडत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार सन 2020 ते 2025 या कालावधीत या ओव्हरब्रिज परिसरात 319 रस्ता अपघात, 131 नागरिकांचा मृत्यू तर 285 जण गंभीर जखमी झाले आहेत। हे आकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किती मोठा धोका निर्माण झाला आहे हे स्पष्ट करतात। या धोकादायक ठिकाणी मोठी सूचना फलक नसणे, रिफ्लेक्टर क्रॅश बॅरियरचा अभाव, रात्री अपुरी प्रकाश व्यवस्था, वेग नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना नसणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय लहुजी सेना श्रीरामपूर यांच्या वतीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे। हरेगाव फाट्याजवळील ओव्हरब्रिज हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करून तात्काळ कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे। उपोषणकर्ते मिनलताई रेड्डी, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय अध्यक्ष हनीफभाई पठाण, राष्ट्रीय सचिव आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी दर्शन बारसे। मी बाळासाहेब बागुल, भारतीय लहुसेना राष्ट्रीय अध्यक्ष। आम्ही कालपासून श्रीरामपूर शहर गांधी पुतळा येथील आमरण उपोषण सुरू केलेले आहेत। आता आम्ही कालपासून उपोषण बसलेलो आहेत। आज आमचा दुसरा दिवस आहे, अजूनही शासनात लक्ष नाही। आता श्रीरामपूरकरांचे सगळ्या संघटना, बाकीचे जे समाजसेवक आहेत ते या ठिकाणी आले आहेत। आमची या ठिकाणी एक मागणी आहे की श्रीरामपूर शहरातील ओव्हरब्रिज उड्डाण पुलाजवळ जे रोज एक ऍक्सिडेंट होतो आणि या ऍक्सिडेंटमध्ये आतापर्यंत आम्ही श्रीरामपूर शहर पोलीस देखील 131 लोक मरण पावले आणि 257 लोक जखमी आहेत। अशा प्रकारे रोज तिथं ऍक्सिडेंट होतात, शासनाचं लक्ष नाही, पीडब्ल्यूडी अधिकारी तिथं लक्ष देत नाही। इथले आमदार कुठे हरवले, काय खासदार कुठे आहेत यांचं लक्ष नाही। आम्ही कालपासून उपोषण बसलो, कोणी देखील इकडे आलेलं नाही। या ठिकाणी या शासन झोपलेल्या शासनाला जागे होण्यासाठी आमचं उपोषण आहे। आम्ही कुठल्या फायद्यासाठी बसलो नाही, पण या ठिकाणी श्रीरामपूरकरांसाठी बसलेलो आहेत। श्रीरामपुराला न्याय मिळाला पाहिजे। श्रीरामपूरचे अनेक कित्येक जवान पोरं तिथं मरू राहिलेत, याला कोण जबाबदार आहे? तर आमचं एक म्हणणं आहे की या ठिकाणी शासन लक्ष देत नाही, या ठिकाणी लोक मरतात। हे मेलेल्या लोकांचं या शासनावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण याच्या शासन दोषी आहेत। अजून किती लोक मरणार आहे हे देखील अजून शासन लक्ष देत नाही। म्हणून आमचं या ठिकाणी मागणी आहे, श्रीरामपूरचं जे ओव्हरब्रिज आहे ते रुंदीकरण झाला पाहिजे, तिथं फलक लावले गेले पाहिजे आणि जेणेकरून तिथे ऍक्सिडेंट होणार नाही अशा काहीतरी उपाययोजना लवकर तात्काळ करावा, एवढंच आमचं या ठिकाणी मी कळकळीची विनंती करून सांगतो सरकारला की लक्ष द्या आणि ती आमची मागणी पूर्ण करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। हम सब एक। मी हनीफभाई पठाण, भारतीय लहुसेना राष्ट्र सचिव। अनेक वर्षापासून श्रीरामपूर मध्ये आतापर्यंत या ठिकाणी 140 लोक मेलेले। आम्ही सांगत नाही, आमच्याकडे पुरावा आहे, या ठिकाणी पुरावा आहे पोलीस स्टेशनचा। त्या ठिकाणी 170 लोकांचा अपघात झालेला आहे। त्याचं कारण काय आहे का त्या ठिकाणी जे जो पूल चालता याच्या पहिले 30 वर्ष पहिले ते टमाला हे गाव छोटं होतं, इथली लोकसंख्या छोटी होती। त्या ठिकाणी आता इथे लोकसंख्या जास्त वाढली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आपल्याला वाटतं ते रोड फक्त श्रीरामपूरसाठी, पण ते रोड श्रीरामपूरसाठी नाही। ते रोडवर जेव्हा ते नगरच्या गाड्या बंद पडल्या तर जे मोठे मोठे ओव्हरलोडचे जे गाड्या आहे ते श्रीरामपूरमध्ये पुरवले जातात, मग ते गाड्या जाऊन नेवासाला जातात। असे काय ओव्हरलोड गाड्या मोठ्या मोठ्या आणि तितक्या ओव्हरलोड गाड्या जाऊ तसं पूल ते भक्कम नाहीये, तरी त्या ठिकाणी इथल्या आठवचं दुर्लक्ष आहे, इथल्या डिपार्टमेंटचं दुर्लक्ष आहे, मला वाटतं इथले आमदारचं दुर्लक्ष आहे। फक्त कोणी काय करणार आहे तर आज किकेकर साहेब सत्तामध्ये, त्यांना सुद्धा आमचं आव्हान आहे तात्काळ मध्ये हे श्रीरामपूरचं पूल व्हायला पाहिजे। आत्तापर्यंत इतके लोक मरण, अजून किती लोक मरणार आहे याची तुम्ही वाट बघता का? आणि आज काही लोक आमचे अजून काही मेले, काल रात्री लोक मेले आमचे 2, अजून काही लोक मेले। याचे
302 गुन्हे दाखल इथले अधिकारी, इथले काय पराळ तहसीलदार यांच्या व्हायला पाहिजे. काय लोकांचे लहान लहान मुलं आहे, लहान लहान पोरं आहे, आणि हे परिस्थिती आमचं स्वतः एकट्याचं नाही. हे परिस्थिती आमच्या पुणे श्रीरामपूरच्या गावाचं आहे. हे श्रीरामपूर मध्ये आपण पंचायत ठिकाणी पहिले आपण गेलो तर गाव कसं बघतो, इथं तर मस्त कुवा आहे झाला. हे गावाला बेसबी नाहीये, इकडे मस्त कुवा आहे. हे सांगून जो शब्द संबोधतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.